हॅलो, मी शुभांगी. आज मी माझा फर्स्ट व्लॉग बनवत आहे आणि मला खूप दिवसापासून व्लॉग बनवायचा होता, पण नाही जमलं. कारण आहे माझी ही मुलगी जिजा. जिजा ही नेहमी मध्ये 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 करत असते. मी काहीही करत असतो, मध्ये मध्ये येऊ मग किचन ओट्यावरच चढ, छान छान काहीतरी बडबडत असते, पण ते काही कळत नाही. आणि मग काजू माग, बदाम माग, जे ठेवलेलं असतं ते तिला सारखं हे खायचं ते खायचं. मग किचन ओटा साफ करून घेतला. ॲक्च्युली तिला खूप क्युरिओसिटी असते की आई काय करते आहे काय नाही. तिला सगळं बघायचं असतं आणि मदत पण करायचं असतं. ती त्यानंतर म्हटलं थोडी भांडी लावून घ्यावी. भांडी लावायची यार मला कंटाळा येतो, पण काय आता. थोडी नजर इकडे काय झाली मॅडमचं बघा सुरू झालं. तिला पाण्यात खेळायला खूप आवडत असतं, पण मी जास्त खेळून देत नाही. भीती वाटते घसरण्याची किंवा भिजली तर जास्त सर्दी वगैरे होईल, पण मी तिला तात्पुरतं का होईना थोडंफार खेळून देत असते. त्यानंतर तिच्यासोबत टाईम स्पेंड केला, छान छान खेळलो. तिचे पप्पासुद्धा आले होते, छान खेळत होते. तर म्हटलं चला ते खेळत आहेत तर भांडी घासून घेऊयात. कालपासूनची भांडी राहिली होती. ताई यांनी आज अचानक सांगितलं की त्यांना बरं नाही आहे, सो ते येणार नाहीत, म्हणून मला आज भांडी घासावी लागली. मी रोज भांडी नाही घासत, मला मदत करतात त्या ताई. त्यानंतर छान छान दूध तापवून थोडंसं गूळ टाकून जिजाला प्यायला दिलं. तर मॅडमची नाटकी सुरू झाली. मॅडमला असं काही ना काही नौटंकी केल्याशिवाय दूध जात नाही. आजकाल तिला स्ट्रॉने प्यायचं वेड लागलं, असं ती स्ट्रॉने दूध पित होती. तिला नादवून असं छान दूध पिऊ घातलं. ही आमची क्यूट निसर्गा, आणि निसर्गासोबत जिजाला खूप आवडतं, सो ती तिच्यासोबत खेळत होती, छान रमली होती. तर म्हटलं चला रमलीच आहे तर आपण घरी जाऊया आणि पटकन स्वयंपाक बनवून घेऊयात. ती खेळतच होती की मी पटकन तिकडून सटकून गेले घरी आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायला लागले. बटाट्याची भाजी पटकन होते, त्याच्यामुळे बटाटा कापला, कांदा चिरला आणि पटकन फोडणी दिली. आणि त्याच्यानंतर पटकन पनीरचं स्टफिंग होतं रेडी, सो पनीरचे पराठे केले 2-3. जिजाला आवडतात खूप, सो पनीर पराठे झाल्यानंतर मी 4-5 डोसे करून घेतले. थोडं पीठ शिल्लक होतं त्याच्यामुळे क्लिनिंग केलं आणि पटकन जिजाला आणायला गेले. म्हटलं ती वेट करत असेल, हे काय बघते तर मॅडम चप्पल शूज घेऊन हातात रेडी जाण्यासाठी. मग घरी आलो, पटकन जेवायला वाढलं तिला जेवू घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो झोपायला, कारण तिच्या झोपेची वेळ झाली होती. चलो बाय बाय, गुड नाईट.